छत्रपती संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत रंगते। या ठिकाणी मवियाचे उमेदवार चंद्रकांत खैरे, महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे आणि एमआयएमचे इम्तियाज जलील यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावलाय। तिन्ही उमेदवारांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय। तर 2019च्या निवडणुकीत जलील यांनी खैरेंचा पराभव केल्याचं आपण पाहिलं होतं। आता यावेळीही संभाजीनगरची जनता आपल्याच पारड्यामध्ये मत टाकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय। मी या ठिकाणी आपल्याला सांगतो की सकाळपासून महाराष्ट्रामध्ये वातावरण एकदम अगदी महाविकास आघाडीचं झालेलं आहे। म्हणजेच परिवर्तनाची लाट या ठिकाणी महाराष्ट्रात निर्माण झालेली आहे। आणि म्हणून मी या ठिकाणी सांगेन की तुमच्या सर्वांचं प्रेम हे जे दिसतं ते याच करता दिसतं की मी 100% निवडून येणार। कुठं पैसे वाटले दाखवून द्या, धरून द्या, हे इथं पैसे वाटले, इथं पैसे वाटत असताना मी त्यांचे कार्यकर्ते पकडले। उगम अंदाजे सांगून काय अर्थ आहे? काय सत्ता पैसा तुम्हाला सांगतो त्यांना कोणी त्यांच्याजवळ काय कमी? इम्तियाज जलील यांना विजयाचा विश्वास 200% आहे आणि खैरे तर 300% आहे म्हणतात। तुम्हाला किती टक्के आहे? आता दोघं मिळून 500% झालं काय? मला 100% गॅरंटी विजय तुमचा। आणि मला सांगायचं विजयासाठी 100% बस झाले, 200-300 कशाला काय? जात काय आहे, धर्म काय आहे, माझा माणूस आहे, माझ्या धर्माचा आहे, माझ्या जातीचा आहे, माझे मजहब काय आहे, त्या आधारावर निवडणूक व्हायची। पहिल्यांदा मला असं बघायला मिळालेले आहे की जे लोक 20 वर्ष फक्त जातीच्या मुद्द्यावर निवडणूक लढायचं ते आज कुठल्याही प्रकारच्या जातीचा मुद्दा काढत नाही होते। त्यांनाही माहीत पडलेलं होतं की बाबा आपल्याला लोक प्रश्न विचारणार आहे की काम काय करणार आहे करके। तर एक पॉझिटिव्ह मला असं वाटतं एक चेंज इथे झालेला आहे।